नमस्कार मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वांसमोर आदिती मॅम शुद्धीवर आलेल्या असतात आणि प्रभाकर सरांचा हात हातात घेऊन म्हणतात की मी आता बरी आहे. प्रभाकर सर म्हणतात की या क्षणी मला काय वाटते मी खरंच तुला नाही सांगू शकत. कितीतरी दिवसांनी आपण एकमेकांसोबत बोलतोय, मला आज खूप बरं वाटते का आदिती. आदिती मॅम म्हणतात की मलाही तेवढाच आनंद झालाय रे. विभावरी विचारते की कशा आहात आदिती जाऊबाई. आदिती मॅम उठण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की तू उठू नको आदिती, तुला त्रास होईल. आदिती मॅम म्हणतात की मी बरी आहे, फक्त मला मध्ये मध्ये काही आठवत नाही आहे, ते आठवायचा मी थोडा थोडा प्रयत्न करते. आदिती मॅम एका एकाचं नाव घेऊन त्यांना ओळखत असतात. शांतनू, गीता, ज्योती. विनायक मात्र ज्योतीच्या मागे लपतो. तेव्हा ज्योती बाजूला होते कारण आदिती मॅम विनायककडे बोट दाखवत असतात. आदिती मॅम विनायककडे बोट दाखवून म्हणतात की विनायक, याला तर मी चांगलंच ओळखते, मला त्या दिवशीचं थोडं थोडं आठवतंय. प्रदीप विचारतो की काय आठवतंय वहिनी. विनायक म्हणतो की अरे प्रदीप काका, आता कशाला उगाच प्रश्न विचारून त्रास द्यायचा तिला. काकू तू आराम कर, चल बरं सगळ्यांनी बाहेर चला. आदिती मॅम म्हणतात की त्या दिवशीचं मी आठवण्याचा प्रयत्न करतेय. तू अमेरिकेला गेला होतास आणि तिथून तू परत आलास, त्यानंतरचं मला आठवत नाही आहे. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही आहे. विनायक म्हणतो की अगं आदिती काकू, तू कशाला प्रेशर घेतेयस, आपण बोलू ना या विषयावर नंतर. तू शुद्धीवर आली आहे त्याचाच आम्हाला खूप आनंद झाला आहे. प्रभाकर सर म्हणतात की आदिती तू आता डोक्याला जास्त प्रेशर देऊ नकोस आणि आराम कर. तर मोठी आई पल्लवीला हळूच विचारते की हे काय आहे सर्व. पल्लवी म्हणते की अहो ही गोष्ट जास्त वेळ लपवू शकत नव्हतो आपण. आई शुद्धीवर आलाय हे कसंही विनायक दादांपर्यंत पोहोचलंच असतं. मोठी आई म्हणते की अगं पण तो आता जास्तच पिसाळेल, अगं राक्षस आहे तो, आपला धोका अजून वाढेल. पल्लवी म्हणते की हो माहिती आहे मला, म्हणून तर आईंना मला काहीच आठवत नाही असं नाटक करायला सांगितलंय. कुठल्याही अवस्थेत आईंच्या जीवाला तर धोका होताच, तो आधीही होता आणि आत्ताही आहे. फक्त एवढंच की आता विनायक दादांच्या विरोधात पुरावे तरी आहे आपल्याकडे. तुम्ही जरा सावध राहा कारण ते तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारतील. तर प्रदीप काका म्हणतात की आता आदिती शुद्धीवर आली आहे म्हटल्यावर जेवायला काहीतरी गोडधोड करा. असं म्हटल्यावर सगळे खूप हसायला लागतात. विभावरी म्हणते की करायचं तर ठरलंच आहे, आदिती जाऊबाईंना खीर खूप आवडते ना, तीच करणार आहोत. तर इकडे विनायक मात्र टेन्शनमध्ये असतो कारण त्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तेवढ्यात मोठी आई येते आणि म्हणते की अरे विनायक काय रे, आपण काय करायचा प्रयत्न करत होतो आणि हे काय होऊन बसलं. आपण तर आदितीला विष दिलं होतं ना, मग ती अचानक शुद्धीवर येऊन का बसली. विनायक म्हणतो की आई अगं मलाही कळत नाही आहे की नक्की काय घडतंय ते. मोठी आई म्हणते की अरे पण तू तर म्हटला होता की तू आणलेलं विष अगदी जालिम होतं. विनायक म्हणतो की 100% गॅरंटी दिली होती त्या माणसाने, मला तर कळतच नाही आहे की गणित कुठं चुकलं ते, मी तर अगदी सगळं परफेक्ट केलं होतं. मोठी आई म्हणते की तरी एक बरं झालं की तिला काही आठवत नाही आहे, म्हणजे तुला अचानक धोका तरी नाही आहे. विनायक म्हणतो की नाही नाही नाही, काहीही झालं तरी आदिती काकूला शुद्धीवर ठेवून चालणार नाही. उद्या जर तिला सगळं आठवलं तर रिस्क काय घेता कामा नये, त्याआधीच मला माझं काम करून टाकायला हवं. तर इकडे शांतनू म्हणत असतो की सगळं काही ठरल्याप्रमाणेच झालं. पल्लवी म्हणते की हो ना, विनायक दादांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता, पण ते आता अजिबात गप्प बसणार नाही कारण आपल्याला आता जास्त सावध व्हावं लागेल. शांतनू म्हणतो की एक्झॅक्टली, आणि आई तुला हे नाटक परत कंटिन्यू करावं लागेल. आदिती मॅम म्हणतात की हो मी पुन्हा प्रयत्न करेल आणि तुम्ही जे करताय ना त्याला माझी पूर्ण साथ आहे. तर पल्लवी म्हणते की आई आपल्या कुटुंबाला दृष्ट लावणाऱ्या आपल्याच घरातल्या शत्रूचा खरा चेहरा उघड केल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही. तर इकडे मेघना तिचं काम करत असते. तेवढ्यातच विनायकचा फोन वाजतो, परंतु विनायक खोलीत नसतो. मेघना विचार करते की यांचा फोन, तर बाहेर काम करत बसले असेल, काय करू, घेऊ का. पण जर कामाचा असेल तर परत दिला नाही म्हणून पण चिडतील. मेघना उठते, फोन हातात घेते आणि विनायकला देण्यासाठी निघतच असते. तेवढ्यात विनायक तिथे येतो. विनायक त्याचा फोन मेघनाच्या हातात बघतो. विनायकला प्रचंड राग येतो. विनायक मेघनावर ओरडायला लागतो की माझ्या फोनला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी. मेघना म्हणते की अहो मी तर तुम्हालाच द्यायला येत होते. विनायक म्हणतो की बस झालं, माझ्या फोनला हातही लावायचा नाही आणि बघायचंही नाही त्याच्याकडे, आणि तू कुठल्या अधिकाराने माझ्या फोनला हात लावतेस ग. मेघना म्हणते की अहो असं काय करताय, मी बायकोय तुमची. विनायक म्हणतो की तेच तर दुर्दैव आहे माझं. आणि काय ग, माझा फोन हातात घेऊन काय डिटेक्टिव्हगिरी करणार होतीस. दुसऱ्याच्या फोनला हात लावायचा नाही हा साधा मॅनर्ससुद्धा माहीत नाही का तुला. काय जमतं काय तुला, धुणी भांडी आणि स्वयंपाक पाणी, ते पण धड तुला जमत नाही. बायको म्हणून काय लायकी ग तुझी. मेघना म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, मी करते ना प्रयत्न.
विनायक म्हणतो की आगाऊपणा करू नकोस हा. पल्लवी आणि घरचे तुला किंमत देत असतील, त्यामुळे माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. मेघना म्हणते की अहो मी खरंच असं काही नाही म्हणत, तुमची शपथ. असं म्हणताच विनायक जोरदार मेघनाच्या कानाखाली ठेवून देतो आणि म्हणतो की काय ग, माझी शपथ घेतेयस? म्हणजे माझी खोटी शपथ घेऊन मी मेलो तर तुला बरंच आहे ना? मेघना म्हणते की हो असं काय म्हणताय तुम्ही? विनायक म्हणतो की नाहीतर काय, जी लायकी नसताना या घरात तुला सून म्हणून घेऊन आलो. 2 वेळचं जेवायला भेटतंय, दागदागिने मिळताय, तर गप्प राहायचं ना? नाही, तुला सोडून परदेशात गेलो होतो ना, तेच बरं होतं. डोक्याला कटकट तरी नव्हती. आता बहुतेक मला पुन्हा जावं लागणार आहे, आणि तेही कायमचं. तर इकडे मोठी आई पल्लवीला म्हणत असते की पल्लवी, मला जरा भीतीच वाटते ग. म्हणजे आदिती शुद्धीवर आल्यापासून आपली जोखीम अजून वाढली आहे. पाण्यातून काढलेला माशासारखा तडफडत होता सारखा. अजून तर धोका वाढलाय. तो पुन्हा काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. विनायकच्या बाबतीत आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी ठरवावं लागेल. पल्लवी म्हणते की त्याचाही विचार केलाय मी मोठी आई. विनायक दादांचा वाढदिवस आहे ना परवा, मग आपण त्यांना त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट देऊयात. हा वाढदिवस विनायक दादांना कायम लक्षात राहायला पाहिजे. तर इकडे मेघना मात्र विनायकची माफी मागत असते, विनायकच्या पाया पडत असते आणि म्हणते की तुम्ही मला नकाने सोडून जाऊ, तुम्ही जसं सांगाल तसं वागेल मी. परंतु विनायक तिचं काहीही बोलणं न ऐकता डायरेक्ट तिथून निघून जातो. मेघना मात्र मागे खूप रडत असते. पल्लवी इकडे मोठ्या आईला सांगत असते की विनायक दादांनी काय काय केलंय हे जरी आपण सर्वांसमोर उघड करणार असलो तरी पण आणखी काही पुरावे माझ्या हाती लागताय का काय हे पण मला बघायला हवं. आदिती मॅम म्हणतात की हे सगळं ठीक आहे पल्लवी, पण तुझी काळजी घे हा. कारण विनायकने जसा मला मारण्याचा प्रयत्न केलाय ना, तसा तो तुझ्या बाबतीत सुद्धा काहीही करू शकतोय. पल्लवी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी मी जपून करेल. त्यातच प्रभाकर सर तिथे येतात आणि विचारतात की काय जपून करणार आहेस पल्लवी? मोठी आई म्हणते की तुम्ही बोला, मी आलेच. असं म्हणून मोठी आई तिथून निघून जाते. मोठ्या आईला बाहेर येताना नेमकं विनायक बघतो. विनायक मनात विचार करतो की आई आता आदिती काकूच्या रूममधून कशी काय बाहेर पडली? शिस्त आहे काय नक्की यांच्यामध्ये? तर प्रभाकर सर पल्लवीला विचारतात की काय जपून करणार होतीस पल्लवी तू? पल्लवी म्हणते की काही नाही बाबा, मी आईंना सांगत होते की आता यापुढे तुम्हाला जपायला हवं, स्वतःला जपायला हवं असं सांगत होते मी. तर विनायक इकडे मोठ्या आईला विचारतो की आई तू आदिती काकूच्या रूममध्ये काय करत होतीस? मोठी आई म्हणते की अरे अंदाज घ्यायला गेले होते, ती आदिती नाटक करते का खरं बोलतीये की तिला आठवत नाहीये हे बघायला गेली होते. विनायक म्हणतो की काय वाटतंय तुला? मोठी आई म्हणते की अरे काही आठवत नाहीये तिला. ही बया जशी शुद्धीवर आली तसं अचानक जर तिला काही आठवायला लागलं तर, आणि ते जर पल्लवीला कळलं ना तर ती इतकी आगावे की तुला सळू की पळू करून सोडेल. पण तू काळजी नको करूस, पण तुला तिच्यापासून काहीही धोका नाहीये. जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या लाडक्या लेकाला काहीच होणार नाही. विनायकला देखील मोठ्या आईचं खरं वाटतं आणि विनायक तिथून निघून जातो. इकडे प्रभाकर सर पल्लवीला म्हणत असतात की पल्लवी तुमचं नक्की काय चाललंय, मला आता तुमच्यावर संशय येतोय. पल्लवी म्हणते की काय झालंय बाबा? प्रभाकर सर म्हणतात की अगं हेच की तू आजकाल सतत मोठ्या वहिनींसोबत असते. काय चाललंय तुमचं नक्की, मला हे कळायला हवं. आत्ता इथं होत्या त्या, मला बघितलं तर लगेच गायब झाल्या. पल्लवी म्हणते की बाबा हो, तुमच्यापासून काही लपवायचं असं खरंच काही नाहीये, आणि जे काय आहे ते लवकरच कळेल तुम्हाला. प्रभाकर सर म्हणतात की लवकरच का, आत्ता का नाही? आदिती मॅम म्हणतात की अरे प्रभाकर नको इतका पॅनिक होऊस, ती जी काही बोलतीये त्याला अर्थ आहे. प्रभाकर सर म्हणतात की मग मी जे काही बोलतोय त्याला काहीच अर्थ नाहीये का? मला हे कळलंच पाहिजे की ह्या बाईचं नक्की काय चाललंय. 2दा या बाईने तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय, माझ्या मुलाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. पल्लवी तुझ्यावर देखील हल्ला केलाय. बघ पल्लवी, त्यांच्या मनात जर असं काही अजून असेल ना तर आत्ताच्या आत्ता आपण त्यांना घराबाहेर काढूयात. पल्लवी म्हणते की बाबा तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये, तुमच्या सगळ्या पुढच्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा त्या सहभागी आहेत. प्रभाकर सर म्हणतात की प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? अगं आदिती काय बोलते ही? अगं पल्लवी बोल ना, तुला विचारतोय कसलं प्लॅनिंग? त्यावर पल्लवी म्हणते की अहो बाबा, विनायक दादांच्या बर्थडेचं प्लॅनिंग. सर्वांनी मिळून त्यांना सरप्राईज देऊयात असं ठरवत होतो आम्ही. प्रभाकर सर म्हणतात की अगं हे मला आधी नाही सांगायचं का? मग त्या सरप्राईजमध्ये तुम्ही मला इन्व्हॉल्व नाही करून घेते का? ती मॅम म्हणतात की सगळ्यांना सांगणार होतो, प्रत्येकाच्या सपोर्टची गरज आहे या मोहिमेत. प्रभाकर सर म्हणतात की काय पल्लवी, अगं मला आधी नाही सांगायचं का? पल्लवी म्हणते की हो बाबा, तर तुम्ही आहात ना इथे, मी आता निघते, माझं एक महत्त्वाचं काम आहे. पल्लवी तिथून निघते. पल्लवी निघताना मनात विचार करत असते, विनायक दादांचं खोटं उघड पाडण्याचा प्रयत्न तर करतोय आम्ही, पण या सगळ्यांवर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल, मेन म्हणजे मेघना वहिनींची काय प्रतिक्रिया असेल. इतक्यातच पल्लवीला मेघनाच्या रडण्याचा आवाज येतो. पल्लवी मेघनाजवळ जाते आणि विचारते की अहो मेघनाताई, काय झालं तुम्हाला आणि तुम्ही रडताय काय, आणि विनायक दादा कुठे गेले?
मेघना म्हणते की माझ्यावर रागवून कुठेतरी निघून गेलेत. पल्लवी विचारते की अहो पण कशामुळे रागवले ते तुमच्यावर. त्यावर मेघना म्हणते की पल्लवी अगं मला खरंच नाही माहीत गं. ते ना हल्ली माझ्यावर खूप चिडतात. त्यांना माझं वागणं बोलणं नाही पटत. आधी असं नव्हतं गं. जेव्हा परदेशातून ते आले तेव्हा किती गोड बोलायचे माझ्याशी. पण आता ते असं का वागताय. खरं तर पल्लवी माझंच चुकत असणार. तू मला सांग ना, तू मला ओळखतेस ना, माझं नक्की काय चुकतंय, कुठे कमी पडते. पल्लवी म्हणते की मेघनाताई तुम्ही शांत व्हा बरं आधी. मेघनाताईला ती खुर्चीवर बसवते आणि पाणी देते. मेघना म्हणते की अगं मला खूप भीती वाटते गं. म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे पण मग ते जर मला सोडून गेले तर माझं काय होईल. पल्लवी म्हणते की मेघनाताई अहो तुमचं काहीच चुकत नाही आहे आणि उगाच तुम्ही स्वतःला दोष देणं बंद करा बरं. तेवढ्यात पल्लवी मेघनाच्या गालावरचे वळ बघते. पल्लवी विचारते की मेघनाताई विनायक दादाने मारलं तुम्हाला. मेघना म्हणते की नाही अगं ती कसली तरी एलर्जी झाली आहे मला. पल्लवी म्हणते की नाही मेघनाताई हे विनायक दादानेच केलं असावं. ते चहासाठी सुद्धा तुम्हाला त्रास देत होते. मेघनाताई प्लीज मला खरं सांगा की कोणी केलं हे. मेघना म्हणते की खरंच पल्लवी अगं तसं काही नाही आहे. बरं मला भरपूर कामं आहेत चल मी येते. पल्लवी म्हणते की मेघनाताई 1 मिनिट प्लीज. मला उत्तरं मिळाल्याशिवाय मी आता इथून कुठेही जाणार नाही आहे. विनायक दादांनीच केलं हे माझ्या लक्षात येतं आहे आणि त्यांचं हे वागणं अतिशय चुकीचं आणि गंभीर आहे. मेघनाताई कुठल्याही नवऱ्याला त्याच्या बायकोला मारहाण करायचा अधिकार नसतो. प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान असतो आणि तो जपला गेला पाहिजे. हो ते तुम्हाला असं मारून तुमच्या स्त्रीत्वाचा अपमान करताय. उगाच या गोष्टी तुम्ही सहन करून घेऊ नका. तर मेघना म्हणते की बस पल्लवी, बस झालं तुझं सर्व. मी यांच्याबद्दल काहीही ऐकून घेणार नाही. ते सर्वस्व आहेत माझे आणि मी यांना खूप मानते आणि तू मला त्यांच्याबद्दल भडकवतीयस. पल्लवी म्हणते की नाही मेघनाताई उलट मी समजवण्याचा प्रयत्न करते. त्यावर मेघना म्हणते काय समजवण्याचा प्रयत्न करते पल्लवी. मीच चुकले असेल आणि त्यासाठी मी त्यांची माफीसुद्धा मागणार आहे. त्यांच्या पाया पडेल आणि त्यांना समजावेल. पल्लवी म्हणते की अहो पण का. मेघना म्हणते की प्लीज तू यामध्ये पडू नकोस पल्लवी. जा बरं इथून. पल्लवी तू इथून जा पहिल्यांदा. मेघना रडत असते. पल्लवी मात्र नाईलाजाने तिथून निघून जाते. तिलाही फार वाईट वाटत असतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शांतनू पल्लवीला म्हणत असतो की बस झाला आता. त्याला चांगला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. पल्लवी सर्वांना सांगते की मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. हे बघा गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात खूप काही गोष्टी घडत आहेत. घरावर अनेक संकटही येतात आणि या सगळ्या गोष्टींसाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे विनायक दादा. आता हे ऐकल्यानंतर मात्र घरातल्या सर्वांना मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो शनिवारच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अजय वागचौरे, चैताली, तुकाराम पवार, गंगा देशमुख, राजश्री पवार, लता पाचपुते, रसिका सावंत, संजय मेहर, अपर्णा मायेकर, विद्या दास, मनोज भागवत, राजू वाडनेरे, विद्या जाजू, मुकुंद कुलकर्णी, RJ वॉरियर, आराधना गजपे, मधुकर मोत्राचे, संजय खडांगळे, अमृता चव्हाण, सागर पाटील, ज्योती बिरारदार, रेश्मा भगत, नयन एल्गार, अजय वागचौरे, DJ सुयश, प्रफुल्ल मोरे, नैना एल्गार, DJ सुयश, संगीता जगताप, अनिता खांडेकर, विद्या झारे, दत्ता काळे, ओमकार शेडगे, प्रकाश आव्हाड, शीला पाटील, अश्लेषा उपासनी, अरुणा सोपानकर, सागर लोखंडे, रुपाली पिसाळ, शुभांगी गायकवाड, चंद्रशेखर भातवाडेकर, अर्चना निंबाळकर, रोशन हजारे, ऋतुजा पाटील, कविता मुधाळे, रोहिणी मेहार, सोनिया डांगे, आकांक्षा राऊत, दीप्ती तलवार, प्रियांका पवार, धनश्री देशमाने, वंदना तांबडे, वैशाली भावर, विद्या बागल, ज्योती सावीर, सृष्टी गायकवाड, विधी H, बीना परांजपे, आनंद केसवानी या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.